ॲडव्होकेट कैलास आगोळे साहेब हे सुद्धा या मंचावर विराजमान होते। सुधाकर भाऊ, तुम्ही लावलेलं हे संकल्पाचं रोप आता वटवृक्ष होणार आहे। समाजसेवेचा हा वटवृक्ष नक्कीच आमच्या गोर बंजारा समाज बांधवांना खूप मोठी आधाराची सावली, प्रेमाची सावली, मैत्रीची सावली देणार आहे। आणि सोमनाथ पवार, सन्माननीय समाधान पाटील यांनी सुद्धा मंचावर विराजमान व्हायचं आहे। लवकरच राहुल मार्केट कमिटीचे सदस्य भीमराव जाधव यांनी सुद्धा मंचावर विराजमान व्हायचं आहे। भीमराव जाधव, सन्माननीय भाऊसाहेब पाटील यांनी या मंचाची शोभा वाढवायची आहे। आता अरदास आरती या ठिकाणी होईल। अरदास बोलणारे सुद्धा आमच्या या ठिकाणी नरसिंग जाधव लोहा मंचाजवळ उपस्थित राहायचे आहे। सोनू आहिरे नगरसेवक यांनी मंचावर विराजमान व्हायचे आहे। धन्यवाद। ज्या प्रतिमा या ठिकाणी मंडित केलेल्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान वीर एकलव्य, महाराणा प्रताप आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा या सेवा मंचावर आपण मंडित केलेल्या आहेत। नैनों से स्वागत, वाणी से स्वागत, आप आए बंजारा समाज के द्वार। पुनः एकदा त्रिवार स्वागत, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। चालेल चालेल, हार द्या आपल्या बाजूने भाऊ। संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचा अरदास आणि हा भोग समर्पणाचा कार्यक्रम आता सुरू आहे। आरतीला सर्वांनी उभं राहून जायचं आहे। धन्यवाद। आरती बोलो, आरती बोलो, समय हिंदी लगा वो जोड़ना चाहिए, खुद सीधा करना है। आरती है हॅलो, सुधाकर भाऊ राठोड आणि अलका राठोड यांनी आरती करावी। सोबतच विक्रांत चव्हाण, रेया चव्हाण यांनी पण सोबत उभं राहावं। आरती सेवा भीमा धर्मणी नारे रो बाळा, आरती होती बाळा, करू घडी घडी वंदन छाया, नाम तारो गाया, आरती जरवर सेरवेन, धुर चरायेन, धुर चरायेन, आरती सेवा बाळा, छाया, नाम तारो गाया, आरती सेवा बाळा। याडी जगदंबारी बापू लागी तारे लार, भक्ती मारी कर मटी रो रे, बापू सिरा तू बनायो, भोग याडी न लगायो, नाम तारो गाया, आरती सेवा बाया, काळे भटारो रे बापू
नंगारा बना गो भजन गुरु न शिका गो आरती से वंदन उभेला रे माया भाया नरसंग वळत्या जादूखोर परची दिली दोतो तारी बनायो नरेरी नारी बापुरे दतारी छाया नाम तारो गाया आरती सेवा भाया सूर खंडे मारे बापुली दोतो लढाई मुडी तोडो भूमियारी करू घडी घडी वंदन आरती सेवा बाया बापू नाम तारो गाया आरती सेवा बाया आसा राजा दुरी की दो आसा बेटो बेटो नावालो तो करू घडी घडी वंदन आरती सेवा बाया गड पोराण रे बापू बनाय तो काशी मातो गोरू नटे काशी आरती सेवा बाया घाल्यालो प्रांगण प्रेमेची पूजा सेवा बाय नाम मनावता आनंद मनाया सेवा बाय रो तुझे माताची तुझे पिताची तुझे तुझी काळजी नाही तुझे लोकोची जय सेवालाल पगडीवाळा सेवालाल तार नामेर कड़ा पर साते भोगी जे तार मंदिरे प्रस्तुत करे साय विघ्न दूर करे झकड जोला आधार कोस टाळेस वाडे वस्ती न सारी हारो बरोबर काढेस तार मुलांगे ध्यान धूप पूजा विधी जे गोर हात जोड काढीन तन मन धने ती आरती आराधना करे जीनोर मनेरी विचार पुरी करेस आपल्या चाळीसगाव तालुक्याचे देखरेख संघाचे अध्यक्ष आणि आपल्या तालुक्यातील चाळीसगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब प्रदीपजी देशमुख यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. संत शिवलाल महाराज या कार्यक्रमाच्या प्रमुख. धन्यवाद. जोरात दादासाहेब आपल्या अध्यक्षस्थानी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेले आहेत. काही क्षणापूर्वी मी केलेली होती त्यात अग्रक्रमाने आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नगरसेवक नगरसेविका बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. आणि उमेश दादा गुंजाळ हे सुद्धा उपस्थित आहेत. खास करून अंबरनाथहून गुंजाळ दादा. यापूर्वीच मी त्या सर्वांच्या नावाची उद्घोषणा केलेली आहे. उपस्थित मंचावरील सेवा मंचावरील सर्व मान्यवरांविषयी मी म्हणेन, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. माजी सरपंच गरगाव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. सन्माननीय सुधाकर भाऊ राठोड. कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया जिथे जागा दिसेल तिथे बसून घ्यायचं आहे. संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात समाजामध्ये फूट पडली पाहिजे आणि कार्यक्रमाला कुठे गेलेच नाही पाहिजे अशा पद्धतीने खूप प्रयत्न. आज व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा देशमुख, पाचोरा भडगावचे आमदार आणि आमचे मार्गदर्शक, आमचे सपोर्ट सिस्टम, आमचे नेते मोरसिंग भाऊ राठोड आणि अनिल भाऊ राठोड यांचं आम्हाला नेहमीच खूप मोठं बळ असतं. तरुण सुभाष जैन मामा, आमचे मोठे बंधू काशीनाथ भाऊ आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि सकल बंजारा समाजाचे पदाधिकारी आणि तुमच्या प्रयत्नांना सेवालाल महाराज बळ देतील यात शंका नाही. अरे काम ऐसा करो कि बड़ा नाम हो जाए, काम ऐसा करो कि बड़ा नाम हो जाए, और नाम ऐसा करो कि बड़ा काम हो जाए. सेवालाल महाराजांची कृपा म्हणूया, करून घेई सेवा. सेवालाल महाराजांची कृपा म्हणूया, करून घेई सेवा.
असाच आशीष अशी सन्मती सदैव लाभो देवा, सदैव लाभो देवा. ऐशी कळवळ्याच्या जाती तरी लाभावी न प्रीती, लाभावी न प्रीती करणारे खरे नेते असतात. आणि हेच नेते आज मंचावर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर या मान्य. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब यांच्याविषयी असतात सदा दक्ष, तेच तर आहेत प्रदीप दादा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. मी आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो, दादासाहेब आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. तुमचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय सुधाकर भाऊ राठोड यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतरचे मानकरी आहेत, अभ्यासानं नटलेले आणि सुविचारांनी वटलेले जनतेच्या सेवेत की त्यांनी स्वागत तथा सत्कार स्वीकारा. मित्रमंडळातील प्रत्येक सदस्य ज्या क्रमाने या ठिकाणी उभे आहेत त्यांनी इस बात का गम नहीं, लेकिन समाज सेवा मंजिल के कारवां में रहना ये बात भी कोई कम नहीं. उमेश दादा गुंजारासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी त्यांना विनंती करतो, उमेश दादा आपण नक्कीच पप्पू दादांची आठवण तुम्हाला पाहून आम्हाला पप्पू दादांची आठवण. सकल बंजारा समाजातर्फे हा अत्यंत फार मोठा सन्मान आहे. जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेचे लोणजे तालुका चाळीसगाव येथील रहिवासी असलेले सन्माननीय श्री मोरसिंग भाऊ राठोड यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या सकल बंजारा हा गुलाबाच्या पुष्पांचा अत्यंत मायाळू असा हार. मोरसिंग भाऊ, आपका यहाँ आना ही फूलों की बहार है. ये सिर्फ फूल ही नहीं, इसमें सकल बंजारा समाज का प्यार है. आणि म्हणून माननीय श्री अनिल भाऊ बद्रीनाथ राठोड श्यामवाडीकर जे माजी कार्यकारी अभियंता आहेत हाडा मुंबईचे. आणि म्हणून मी त्यांनाही विनंती करेन की आपण सतत डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही. म्हणजे डॉक्टर असतील तर ते म्हणतील अरे आंधळेचं काय करताय, तर असू द्या डॉक्टरांची नाराजी असतील चालेल होणार आहे. धन्यवाद. यानंतर आमच्या चाळीसगाव तालुक्यातला अत्यंत आदराचा स्थान व हात त्यांचा त्या ठिकाणी थोडासा अडचण आली हाताच्या गोष्टीला. आरोग्य जरी त्या ठिकाणी ठीक नसलं तरी समाजाचं आरोग्य जपण्यासाठी उभे असलेले शशीभाऊ साळुंके यांचा हा अत्यंत प्रेरणादायी असा हा सत्कार. यानंतरच्या मानकरी आहेत आदरणीय विजयाताई पवार, नगरसेविका चाळीसगाव. आपल्या चाळीसगाव शहराची धुरा ही गंभीरपणे पेललेली अजूनही आठवते. माजी नगराध्यक्ष आदरणीय पद्मजाताई देशमुख यांना मी विनंती करतो, ताईसाहेब आपण हा सत्कार या ठिकाणी सकल बंजारा समाजातर्फे स्वीकारावा. आणि विजयाताई पवार यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय पद्मजाताई देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी अलकाताई या ठिकाणी सज्ज आहेत. अलकाताई सुधाकर राठोड. यानंतर कृपा स्वागत करताना सत्कार करताना आदरणीय पद्मजाताई देशमुख. मतदारसंघाचे माजी खासदार सन्माननीय उन्मेष दादा पाटील यांचे पिताश्री सन्माननीय भैया साहेब, त्या शनीच्या पिंपरखेडचे कवी लेखक असलेले सन्माननीय श्री सल्तान राठोड यांनी गोरमाटी हे पुस्तक लिहिलेलं आहे.
मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सुलतान राठोड यांनी लिहिलेलं गोर चला सगळे समोर पटकन. लेखक गौरमाटी पुस्तकाचे लेखक सुलतान राठोड हे थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील की माझ्या पुस्तकात मी काय लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी 20 मिनिट थांबा फक्त, मग बोलायला लागत तर थांब जायो. 20 मिनिट थांबा फक्त. सारे जय शिवलाल. देखो मित्रों, इमाला सुमाला कदगीती सकलाला पोतामाचा परिती देखई आम्हाला महाराजाने भेटपास काय व्हायचं. आज आपले घबरायसारखी अवस्था येण्याचं का दाटी सुद्धा भेटो याचे शेख मित्रों. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं असे सन्माननीय खानदेश रत्न सुधाकरजी राठोड साहेब, त्याच पद्धतीने उपस्थित असलेले माजी आमदार अनिल दायर मोर्शिद राठोड. आपलं जे इतिहासचं ही गोरमाटी पुस्तकचं हे गोरमाटी पुस्तकेर विषय आणूचं की आपण 3.5 ते 5,000 वर्षपूर्वी कितेर माध्यमांतली यावचं आणि वच आपण हे सिंधू संस्कृती मग आपण जे प्रमुख नेता होतो पण ती आजही आपले गोड्याडी मातेन सिंगाडार काढायचं वर कारणचं की आपण जो गोर येतो आपण जे प्रमुख येतो वो पलीनी येतो वो मातेन सिंगाडार काढतो तो व सन्मान कारण संत सेवालाल आता आपण फेटापर तोडाला काढतो तो तोडा तडुती शब्दाचा सेवालाल महाराजला काढतो तो कारण व सेवालाल महाराज तोडावळ महाराज कसं असो हे सेवालाल महाराज आपली पूर्वी संस्कृती हे संस्कृती ती 12व्या शतकात आलाबद्दल आहे 16व्या शतकात लकीशा बंजारा आहे और इतिहासम कधीच नोंदीचा सामकायाडी नोंदीचा तमार सामत दादार नोंदीचा आणि दुर्दैवर वाट मित्रांनो आपले महान नेता आपले समाजाचे इतिहास काळगेचं व इतिहासेर माध्यमेती आज हे गोरमाटी पुस्तकेर या ठिकाणी सारी यांनी इतिहास वाचो इतिहास घरे घरे नक्कीच रे आज बोलून बनवायची फक्त एक शेवटेर 1 मिनिट एक वाद केलूच आपले गोरेपुरका 3 जोडीदार आहेत मित्र एक अतिशय हुशार येतो दुसरो कमी हुशार येतो तिसरो मठ्ठ येतो जे मठ्ठ येतो गोरमाटी येतो आणि माणसारखो मास्तर कोण कचेर तोंड काय यायचं हुशार कचं 99% मळाई मन कलेक्टर यायचं दुसरं काही कचं तोंड काय यायचं ना उकाचं मर्थल मार्केटिंग करायचं मार्केटिंग करून मी 1 नंबर होणारे अरे मूर्ख आहे का काय तुला बोलता येतं नाही तू मार्केटिंग करशील हो म्हणे मी मार्केटिंग करेल सर म्हणजे तुमची 3ची परीक्षा घेतो थांबा म्हणे आणि 3 येऊन मस्त पैकी 100 रामायण पुस्तक त्याचं एक पुस्तकार 10 रुपये किंमत आणि साडीन केल्याचं हे 3 दणे 3 तम पुस्तक वेचन आजारो जे वेचन आहे वो हुशार करून समजाय आणि हे 3 येन बारगे पेलो एकदम हुशार येतो वेचून घेऊ काय औषध सोपाय म्हणे प्रत्येक वर्गावर गेलो प्रत्येक घरात गेलो बेल वाजवली दरवाजा उघडला बरोबर प्रत्येकाला सांगितलं हे बा हे रामायणाचं पुस्तक आहे तुमच्या समोर ठेवलेलं आहे वाचून दाखवू नगर भाऊ हे खूप खूप धन्यवाद देतो असोच कार्यक्रम प्रकारो सारी समाज समाज बरोबरच धन्यवाद साहेब सारी जय शिवलाल जय या सत्कार प्रसंगी जिव्हाळ्याची आणि संत सेवालाल महाराजांची कृपा असलेला हा हार स्नेहदेवही नदीने लोके म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराजांची कृपा संपूर्ण आपल्या या मंचावर विराजमान व्हायचा आहे. रोशन भाऊ जाधव महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना आज ज्या प्रोग्रामासाठी आपण जमलेलो आहे आजपासून शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम यांना वंदन करतो. विशेष आलेले आपले समाजकरण आपले काही पिढी खपीदारीचा शिवालाल महाराज खपगो लक्ष्मण महाराज खपगो तरी काही केळोचा आणि समाज जागृत हेरो माझे नेता करून मारो आज मत नेते गुजू आदेल टाइमेला नेता कहाँ गमता हमारी कस्ती डूबी वहाँ जहाँ पाणी कमता असे केवाळे जाबा कहा काही लोक की जे लाजारे जरी बोलून मालक तिचा समाज कायचा समाज आताचा गाणं सामने लोक फक्त होताचा ध्यान रखारो आरती आपण 40 गामी माई 3 नंबर समाज असताना हमार जे मागणीचा आज पुरी येलीचा कटी टिकमले काळी खोद रेचा कहा की समाज आदेशोचा वन मालकचा दखाल दे
जो गरवेरी बात करिए वो गौरव बोलू चुका की आता वेळ जास्त यायचं आम्हाला प्रमुख पाहुणे हे राहायचं वरून आपण साजरे सांभाळायचं मग आपली सारी आयोजक टीमेर धन्यवाद करू छू की ये प्रोग्राम आपण सक्सेस कीधे आपण प्रोग्राम हाणू फेरायचे का कोईच वाटे द्यायची का कारण की समाज आपल्याला आजचा नेता जाय हो नेता तो आपण रातोरात खरीद करल्या होती ताकद आपले भाई पोहोचला करायचे का हे सगळं समाजचा वर रायवाले नेता बी आपल्या सोबत आहेच म्हणायचं वर ठिकाण करायचे का मात्रात बोलू छू आणि तुम्हाला करते रजालू छू जय हिंद जय शिवराय. धन्यवाद मोरसिंग भाऊ बोलतात तेव्हा ऐकतच राहावंसं वाटतं आणि स्वप्न सुद्धा आता दिवसा पाहावंसं वाटतं आणि म्हणून मोरसिंग भाऊ तुमच्यानंतर या ठिकाणी मेघराज जाधव अध्यक्ष तू मित्र हो आपण लागलो तो एक आमदार सुधाकर भ्या तर मला आमदार आहे परंतु आमदार आपण एक खरं आताच जे आमदार आपण आशा येते वो आमदार आताच देखो घबराट छे आपण आमदार छे करता नाही कारण की बंजारा आणि राजपूत एक ती कोण येते ते राजपूत हीच बंजाराचा बंजारा हीच राजपूतचा आपला आमदार आज चवरमुळे काही टेन्शन नाही बाकी आमदार नाही मित्र मंच पर उपस्थित सारी महत्वेले कोले मोलेरे मान्यवर आणि समोरचे आमेलेच एक रुपया न लेता सो खर्च ती केरी भाडे गाडी सुद्धा लिहिले कोणी नाही तर तात्यासाहेब आप्पासाहेब भाड्यांनी माणसं मागवलेली इथे गाडी पाठवली 5-6 गाड्या घ्या आणि लोकांना परंतु आज शिवरात्री असल्यामुळे खरं तर लोकांचा उपवास होता आणि एवढ्या उन्हात आणत ही लोक इथे समाजाचा स्वाभिमान दाखवण्यासाठीच आलेली ही गर्दी होती. खरं तर आज आम्हाला आपल्या आरक्षणाच्या साठी आणि त्या अनुषंगाने एकत्र येऊन या समाजाने महाराष्ट्रात क्रांती घडवली. आज त्या समाजात 2 समाजाला 1 करोड रात देऊन टाकलं. बघा आम्ही लोक अनेक दिवसापासून संत सेवालाल महाराज यांचा स्मारक व्हावा याच्यासाठी आंदोलन करत होतो परंतु हा श्रेय समाज बांधवांचा आहे आणि एका व्यक्तीचा न्याय सारखी व्यक्ती मोरसिंग भैया सारखी व्यक्ती ही समाजाच्या हितासाठी जात धर्म पक्ष पार्टी बाजूला ठेवून प्रामुख्याने आपल्या समोर हे उपस्थित असतात आणि हीच भीती त्यांना खूप मोठी सतोत होती. येणाऱ्या काळात जर हा समाज त्यांच्याच पाठीशी गेला तर ग्रामीण भागात जो आता झिरते आणि पंचायत समितीची निवड मंत्री व्हायचंय तो पालकमंत्री पद देखील त्यांचं जाणार या भीतीपोटी त्यांनी आतापासून त्या गिरीश महाजन सारख्या प्रवृत्तीच्या माणसाचा विचार करून 2 तुकडे करा समाजात 3 तुकडे करा कारण की यांच्यात एकी असणार नाही आणि यांच्यात कधी प्रगती होणार नाही अशा वृत्तीने त्या लोकांनी आपल्याला तोडण्याचा प्रयत्न. माझ्यानंतर अनेक लोक बोलणार आहेत. संत सेवालाल महाराजांची परीक्षा घेण्यासाठी नरसिंग वडत्या हे त्यांच्याकडे गेले. एका माणसाला त्यांनी बाई बनवलं साडी वगैरे टाकून आणि सांगितलं अध्यक्ष साहेब की ही एक महिला आहे परंतु हिला काही मुलं बाळ होत नाही त्यामुळे महाराज आपण असं काहीतरी चमत्कार करा की यांना मुलं बाळ होऊ द्या. परंतु हा संतांचा त्या ठिकाणी अपमान आणि परीक्षा घेण्याच्या उद्देशाने केलेला हा अट्टास होता. परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो संत काही साधारण असतात. त्यांनी त्या क्षणात महाराजाच्या रूपाने समोर बसलेला माझा समाज आणि तिकडे गेलेले चिंगऱ्या त्यांना जर या लोकांनी येणाऱ्या काळात चिंगरी बनून नाही सोडलं तर मला वाटतं आपण खरंच महाराजांचे भक्त आहेत. खूप धन्यवाद. विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. ताईंचं स्वागत तथा सत्कार करण्यासाठी ताईंच्या सोबत येत आहेत देवजी परदेशी व नगराध्यक्षा आदरणीय मायादेवी